अश्रद्धानां पुरुषां धर्मस्यास्य परन्तपः अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्यू संसार वर्त्मनि। अश्रद्धावान पुरुषाला या कल्याणकारक असलेल्या मार्गावर किंवा वस्तूवर, भगवंतावर त्याची श्रद्धा नाही। जो अधार्मिक आहे त्याची जिथं आपलं श्रेयस असं जे काही कल्याण आहे, जिथं आपल्याला संतांनी सांगितलेलं जे काही मोक्ष नावाचा जो पुरुषार्थ आहे किंवा भगवंत हेच जीवनाचं जे काही उद्दिष्ट आहे, त्याच्यावर अधार्मिक किंवा अश्रद्धावान असलेल्या व्यक्तीची त्याच्यावर श्रद्धा बसत नाही। आणि मग असं जर श्रद्धा नसल्यामुळे काय होते? अप्राप्य, तो मला प्राप्त होत नाही। मग कुणाला प्राप्त होतो? तर मग तो त्याच्या वासनेनुसार पुनर्जन्माला प्राप्त होतो। कोणत्या जन्माला प्राप्त होतो? तर त्याच्या अंतःकरणामध्ये जे आहे त्याला तो प्राप्त होतो। मग त्याच्या अगोदर सांगत असताना की हे जी काही विद्या आहे ही राजविद्या आहे, ती गुह्यातली गुह्य आहे, ती परम कल्याणकारक आहे, ती सर्व मनुष्य जात्यांसाठी अत्यंत श्रेयस्कर आहे। आणि त्याच्यावर चालला असता आपल्याला काय होत असते? आपल्या जीवनाचं कृतकार्य ज्याला म्हणतात की काही कर्तव्य शिल्लक राहत नाही। मग असं असताना शंका निर्माण झाली। भगवंतांना विचारतात की इतकी चांगली विद्या आहे, मला गिरायक का कमी आहे? तर गिरायक कमी असण्याचं कारण, जसं गोंधळकर महाराज म्हटले की आमच्याकडे हिरे माणकीय पुष्कळ आहेत, पण सगळी गिरायक जिरमिरं मागायला येतात। तसं या संसारामध्ये आल्यानंतर आम्ही सगळी जिरेमिरे मागायला लागलो। जिरेमिरे म्हणजे काय? तर ह्या संसारामध्ये नश्वर असलेल्या गोष्टी, त्याच्यामध्ये आमचं मन आहे ते आसक्त झालेलं आहे। आमची बुद्धी त्यालाच सत्य मानून व्यवहार करायला लागली। आणि संतांनी सांगितलेला जो काही उपदेश आहे, नको नको मना गुंतू माया जाळी, या सगळे मायेनं निर्माण झालेलं जे काही विश्व आहे ते मुळात मायाच नश्वर असल्यामुळे, मायेलाच अस्तित्व नसल्यामुळे, मायेपासून निर्माण झालेले जे काही पंचमहाभूत आहेत आणि 3 गुण आहेत, त्याने हे सगळं दृश्य विश्व निर्माण झालेलं आहे। मग ते सुद्धा कसं आहे? तर परिवर्तनशील आहे। कसं आहे? आणि त्या परिवर्तनशील असलेल्या या सगळ्या दृश्य विश्वामध्ये आम्ही शाश्वत असं सुख आपल्याला शोधायला जर गेलो तर आमच्या सुखाचा जो विषय आहे तो कसा आहे? तर क्षणिक आहे, त्याला क्षणभंगूर म्हणतो। त्यानंतर अशाश्वत आहे, मिथ्या आहे, दुःख देणारा आहे, बंधनात टाकणारा आहे। किती गोष्टी सांगितल्या? अनित्यम, असुखम, क्षणभंगूर, विटणारा, असे शास्त्रकारांनी त्या दृश्याचं किंवा त्या विषयाचं स्वरूप मांडलेलं आहे। आणि विषय त्यांनी सांगितला, विषय म्हणजे त्याच्यामध्येच विष आहे। विष काय आहे? तर ते आम्हाला बंधनात टाकणार आहे, आसक्त करणार आहे, ते आम्हाला दुःख देणार आहे। मिळालं नाही तर काय करायचं? मग असा विषय तू घेऊन दिवसभर आयुष्यभर पळतोस आणि तो मिथ्या आहे, मृगजळासारखा आहे, भासमान आहे। अनेक गोष्टी संतांनी सांगायचा प्रयत्न आपल्याला केलेला आहे, पण आपल्या बुद्धीला काय होते? ते पेले ना। म्हणून परत परत आम्ही
तेच तेच करतो. आमच्या अंतःकरणामध्ये उपरती जी व्हायला पाहिजे, शम दम शम दम श्रद्धा नाही, उपरती तितिक्षा श्रद्धा आणि समाधान. ही श्रद्धा जी आहे ती कधी होणार, तर हे शम दम उपरम तितिक्षा हे साधल्यानंतर आणि साधू संतांच्या सांगण्यावर उपदेशावर आमचा श्रद्धा असल्यानंतर. श्रद्धा ही काही सोपी गोष्ट नाही. श्रद्धा ही अगदी वरची पायरी आहे. म्हणजे श्रद्धा कशी असावी त्याला बऱ्याच कीर्तनामध्ये तुम्ही दृष्टांत ऐकली असतील, पण ती कधी ढळली नाही पाहिजे. तो जो विश्वास आहे तो विश्वास संतांची या पायी हा माझा विश्वास. आणि अशी जर श्रद्धा असली तर मग फुटोय मस्तक तुटोय हे शरीर. हे जरी मस्तक जरी फुटलं तरी सुद्धा मी ईश्वराचं चिंतन मी सोडणार नाही. अशी श्रद्धा. पुण्याला एक माधवनाथ म्हणून होऊन गेले, स्वामी स्वरूपानंदांचे उत्तराधिकारी. ज्ञानेश्वरीवर त्यांचा गाढा अभ्यास. रोज संध्याकाळी 8 वाजता ते ज्ञानेश्वरी पाठ घ्यायचे. त्यांच्या मुलाचं लग्न झालेलं आणि मुलाचं लग्न झाल्यानंतर रिसेप्शन असते, काय असते त्याला, स्वागत समारंभ. मग ते 7:30ला तिथे गेले, 8 वाजेपर्यंत थांबले आणि 8 वाजता तो कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रम सुरू झाल्याबरोबर त्यांनी सांगितलं की मी आता ज्ञानेश्वरीच्या पाठाला चाललोय, तुमचा कार्यक्रम तुम्ही करून घ्या. एवढी नितांत श्रद्धा आपल्या ध्येयाबद्दल किंवा आपण घेतलेल्या मार्गाबद्दल पाहिजे. म्हणून ते काय म्हटले की ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळा. आपलं काय होतंय, आपल्याला रोग झालाय पण तो रोग बरा का होत नाही, तर आपण जे आपत्ती आहे, आपत्ती म्हणजे करू नये ते, पथ्य म्हणजे काय, करावं ते आपण करत नाही, करू नये ते आपण सोडत नाही. आणि म्हणून त्याचा परिणाम म्हणून हा भवरोग आमचा कमी न होता हळूहळू काय व्हायला लागलाय, वाढायला लागलेला. म्हणून काय करावं त्याला पथ्य असं म्हणतात. म्हणून पथ्य 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 नाम विठोबाचे हे सांगितलं त्यांनी की ते एका भगवंता वाचून दुसरं काही चिंतन करणं, परिश्रम करणं हे काय आहे, आपल्या साधनेला किंवा आपल्या प्रवासाला हानिकारक आहे. आणि आमचं बरोबर तसं होतं. कारण का, आम्हाला संसारातल्या लोकांनी सांगितलेल्या गोष्टीवर श्रद्धा आहे. अण्णा बरंच त्याच्यावर सांगतात. शेजाऱ्यानं सांगितलेलं पटतंय, पत्नीनं सांगितलेलं पटतंय, पण संतांनी सांगितलेलं आम्हाला पटत नाही. का, तर आमच्या तुका म्हणे नाही विश्वास ज्याच्या म्हणे, त्याच्या मनामध्ये अजून तेवढा दृढ विश्वास आमच्या अंतःकरणामध्ये नाही. आणि म्हणून एक संतांच्यावर विश्वास असावा, दुसरं ग्रंथांच्यावर विश्वास असावा, सद्गुरूंनी दिलेल्या साधनेवर विश्वास असावा, नामावर विश्वास असावा, ध्यानावर विश्वास असावा आणि ज्ञानावर आपली निष्ठा असावी. तर आपल्याला बघायला पाहिजे आपली कुणाकुणावर विश्वास आहे, कुणाकुणावर श्रद्धा आहे. तर विश्वास आणि श्रद्धा याच्यामध्ये थोडा फरक आहे. श्रद्धा जी असते ना, ती श्रद्धा एका व्यक्तीवर असते आणि विश्वास जो असतो तो गुरुवचनावर असतो. तो गुरुवचनावरचा जो विश्वास आहे, त्यांनी सांगितलेले जे शब्द आहेत, सांगितलेला जो काही मंत्र आहे, त्याच्यावर आपली इतकी श्रद्धा पाहिजे
की प्राणापलीकडं आपल्याला ते सांभाळता आलं पाहिजे. ते जर बघितलं तर आपल्याला म्हणता येईल की आपण श्रद्धावान आहोत. कारण श्रद्धेचे विषय आपले वेगवेगळे आहेत. एक व्यावहारिक विषय आहे, तोही श्रद्धेचा विषयच आहे, पण तो आपल्याला कल्याण करणारा नाही, शाश्वत समाधान देणारा नाही. आणि संतांनी सांगितलेला जो काही मार्ग आहे किंवा जो विषय आहे किंवा जे भगवंताचं जे काही प्राप्तव्य गंतव्य स्थान आहे ते आपल्या कल्याणकारक आहे. पण आपल्याला तसं वाटत नाही. म्हणून दिवसभर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आमचे परिश्रम होतात, पण शाश्वतासाठी होतात का नश्वरासाठी होतात? आमची जी काही मनाची जी काही धाव आहे ती धाव सतत बाहेर आहे का अधिष्ठानाकडे आहे? का हो शरद महाराज? मन उठे मज पासून परी ते असे मायेचे आधी. अशी जी काही आमच्या अंतकरणाची जी स्थिती आहे ती अश्रद्धायुक्त असल्यामुळे वेद प्रामाण्य नाही, संत प्रामाण्य नाही, गुरु प्रामाण्य नाही, ग्रंथ प्रामाण्य नाही, अशी जी काही अंतकरणाची जी भावात्मक स्थिती आहे ती आमची जी श्रद्धा आहे ती नश्वरतेकडे अधपतनाकडे नेणारी आहे. आणि जी संतांनी स्थिती प्राप्त करून घेतली, जी एक अवस्था प्राप्त करून घेतली ती मला प्राप्त व्हावी आणि या नरदेहाचं जे काही प्रयोजन आहे आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि निरतिशीय आनंद प्राप्ती किंवा ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मेव नापरहा, हा जो काही प्रयोजन सांगितलेला आहे तो प्रयोजन सिद्ध होण्यासाठी आमच्या अंतकरणामध्ये असलेलं बळ, अंतकरणामध्ये असलेला भाव, तो भाव त्याची पराकाष्ठा होण्यासाठी पूर्व सुकृताचा, पूर्व अभ्यासाचा, दास सद्गुरूचा तोची जाणे म्हटली. आणि असं जर नसेल तर जेवढी श्रद्धा तेवढीच प्राप्ती. असा ऊस लावा, एवढं एवढं तुम्ही पाणी पाजा, एवढं एवढं खत घाला, 100 टन निघते. त्याच्यावर विश्वास बसला, त्याप्रमाणे केलं, त्याला ते प्राप्त झालं, पण टिकत नाही. आमचं विटत नाही आणि ते टिकत नाही. आजपर्यंत जन्माला आल्यापासून जेवढं जमवलं ते टिकत नाही. काय कुणाचं टिकले? तुम्ही म्हणा टिकतंय, पण रावणाचं टिकलं नाही, रावणच टिकला नाही. अशी युगानुयुग जरी बदलत गेली तरी त्या युगामध्ये असलेलं निर्माण झालेली माणसं, ते वैभव, ते सगळे सत्ता संपत्ती आता दाखवायला शिल्लक आहे का हो? म्हणून तुम्ही कीर्तनामध्ये म्हणता आबा गेला, काय म्हणता, आजा गेला, पंजा गेला. ते एक जण असाच श्रद्धावान होता, तो म्हणला अगोदर आजा कसा गेला? का? देखत देखत बाप मसनात गेला. बाप आजा पहिला कसा गेला? पंजा अगोदर जायला पाहिजे होता म्हणला. लिहिताना चुकलंय म्हणला. शंका आहे का नाही त्याची? बरोबर. अगोदर आजा कसा? आज्याचा बाप पंजा, मग तो पंजा अगोदर जायला पाहिजे म्हणला. म्हणजे काय कुणाची श्रद्धा कशी असेल काय सांगता येत नाही. पण त्यातनं सांगायचा भाव काय आहे हे समजून न घेता आमच्या महाराजांच्याकडे असाच एक जण आलता. म्हणला महाराज मला प्रश्न आहे. म्हटलं काय करायचं? विचारू का? म्हणला विचार. म्हणले बाबा, आभाळ जर फाटलं तर शिवायचं कशात? आणि काय आहे का? म्हणले हाय की. म्हणले नदी जर विटाळली तर धुयाची कुठं?
आणि पृथ्वी जर मेली तर पुरायची कुठं? बरं म्हणलं झाले का? अजून झाले म्हणले प्रश्न. बर, पहिला प्रश्न काय म्हणले तर म्हणले आबाळ फाटलं तर शिवायचं कसं? म्हणले फाटल्यावर शिवायचं का अगोदर शिवायचं? नाही, फाटल्यावर शिवाय. फाटू दे म्हणले, मग शिवूया म्हणले. नदी विटाळली तर धुवायची आहे ना, विटाळली तर धुया म्हणले. आणि पृथ्वी मेली तर पुरूया म्हणले. काय मग ती नंतर मी बघतो काय करायचं. विषय कशावरनं निघाला? महाराज सांगत होते ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, हरिपाठ म्हटला पाहिजे, रोज चिंतन केलं पाहिजे, नाम घेतलं पाहिजे. म्हणलं हे जर घेतलं तर सगळे साधू होतील, आणि सगळे जर साधू झाले तर संसार करायचा कुणी? अरे म्हणले बाळा, इथं एक जण साधू व्हायला तयार नाही, तू सगळेच साधू व्हायला लागलास असं म्हणायला लागलाय. आणि जर सगळे साधू झाले तर हे समोरचा डोंगर दिसतोय का नाही, तो खडीसाखरेचा होणार म्हणले. आणि जी नदी वाहते का नाही ती दुधाची होणार. खडीसाखर घ्यायची, दुधात टाकायची, प्यायचं म्हणले. कशाला करायला लागते काय? सांगायचं तात्पर्य काय की इथं आपली अंतकरणाची स्थिती एक क्षणभर सरळ होईना, एक क्षणभर हा सरळ होईना. क्षणभर, घडीभर, क्षणभर. घडी म्हणजे किती? 24 मिनिटं. एक घडी म्हणजे 24 मिनिटं, 2.5 घटीचा मुहूर्त. मग घडीभर, क्षणभर आमची अंतकरणाची स्थिती सरळ होईना. आमचे महाराज म्हणतात, म्हणायचे विनयानंद महाराज म्हणायचे, साधू होणं सोपं आहे, सरळ होणं अवघड आहे. आपलं अंतकरण सरळ होत नाही. आणि ते सांगायचे सरळता जर गेली तर वक्रता येते, आणि वक्रता आली की प्रश्न निर्माण होतो. म्हणून प्रश्नचिन्ह वक्र असते म्हणजे ते प्रश्नचिन्ह असं वाकडं असते. आणि आमच्या अंतकरणात जोपर्यंत वाकडेपणा आहे तोपर्यंत प्रश्न सुटत नाही. साधू सरळ होते म्हणून, किंवा सरळ असतात ते साधू असतात ज्यांचा मनाचा, वाणीचा आणि या इंद्रियांचा व्यवहार एका रेषेत असतो, ते सरळ असतात. आणि मनात एक, वाणीत एक आणि क्रियेमध्ये एक ते वक्र असतात. बघायला पाहिजे आम्ही वक्र आहे का सरळ आहे. मनात एक आहे, वाणीत एक आहे, करण्यामध्ये तिसरंच आहे. तर आम्ही काय आहोत? वक्र आहोत सध्या. म्हणून ते म्हणतात शनी वक्री आहे. कोणती शनी? ही आमची वृत्तीच वक्री झाली. शनी तिकडं बाहेर नाही, ती आमची वृत्ती जी आहे ती सरळ मार्ग सोडून निघाली की ती वक्र होते. आणि अशी अंतकरणाची स्थिती जी आहे ती आपल्याला काय करणारी आहे? आपलाच घात करणारी आहे. दिवसभर बघायला पाहिजे आपल्या अंतकरणामध्ये काय काय व्हायला लागले. निंदा येते का? द्वेष येतोय का? मत्सर येतोय का? कारण काय 16व्या अध्यायात सांगितले ना, त्रिविधम नरकस्य द्वारम नाशनम आत्मनः कामः क्रोधः लोभः तस्मात् एतत्रयम त्यज्यते. काम क्रोध लोभा ऐसा झाडूनी ठाके उभा, तोची एवढी या लाभा गोसावी. म्हणून श्रद्धा पाहिजे बा, अत्यंत श्रद्धा पाहिजे. आदिनाथ महाराज म्हणतात की रात्री उशा भिजल्या पाहिजेत की काय मी उद्धार पावे, मला त्या भगवंताचं दर्शन कधी होईल, मला त्या संतांचं दर्शन कधी होईल. जसं शबरींना दर्शन दिलं, नामदेवांच्या बरोबर भगवंत जेवायचे, खेळायचे, बोलायचे, माझ्याबरोबर कधी बोलत? माझ्या अंतकरणामध्ये कर्मसाम्य दशा कधी? माझ्या अंतकरणामधले दोष कधी जातील? कारण वासना काय काय म्हणते, वासना बायको काय हा काय वडा काय म्हणता, ती किरकिर करते, असं करते, तसं करते. पण ती किरकिर थांबलेलीच नाही ना अजून. नंदेचं कार्ट किरकिर करतं, सासरा माझा जाच करतो,
हे सगळं, पण ते अजून जाच चालूच आहे ना. जाच अजून कधी कमी झालाच नाही आमचा. आम्हीच आमच्या या जीवाला आमच्यातलेच दुर्गुण आम्हाला जाच करायला लागल्यात. काय शेजारची जाच करायला लागल्यात. तुम्ही पांडुरंगाकडे जाता ते शेजारी त्रास देतात म्हणून जाताय, काय माझंच मन त्रास देते म्हणून जाता? कोण त्रास कोण देते? शेजारी. आपलंच मन आपल्याला त्रास देते, आपल्यातलेच विचार आपल्याला त्रास देतात, आपल्यातल्याच वासना आपल्याला त्रास देतात, आपल्यातलंच अंतःकरणामध्ये असलेलं जे अज्ञान आहे तेच आम्हाला पुनर्जन्माला कारण व्हायला लागले. म्हणजे सगळं जे व्हायला लागले ते आपल्या इथंच व्हायला लागले. म्हणून या शरीराला क्षेत्र म्हटले. मग ते क्षेत्रामध्ये काय पेरायचं, काय पीक काढायचं आपलं आपल्यावर आहे. या क्षेत्रामध्ये क्षेत्रज्ञ पण आहे, जो सुखाचा सागर आहे, पण त्या क्षेत्रज्ञाकडे लक्ष नाही. आणि जे क्षेत्र नश्वर आहे तिकडे मात्र त्याच्या पालनासाठी, पोषणासाठी, त्याच्या सन्मानासाठी, त्याच्या प्रतिष्ठेसाठी, त्याच्या नावासाठी आमचं दिवसभर सगळं चाललेलं आहे. असे जे कोण अश्रद्धावान लोक आहेत त्यांना ही विद्या, त्यांना हे ज्ञान, त्यांना अंतःकरणामध्ये अधिष्ठान रूप असलेला परमात्मा जवळी असे परी भेटेना, अविट ग माये विटेना. म्हणून त्यांनी दृष्टांत द्यायला सुरुवात केली ज्ञानदेवानी. पाहे पा दूध पवित्रानी गोड. कुठं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, शेतकरी आहे तुम्ही, ते कासेमध्ये काय दूध पवित्र आहे, गोड आहे. पण गोचिड काय करते? काय करते? रक्त पिते. पुढं काय सांगितलं? कमलकंदा आणि दरदुरी नांदणूक एकची घरी, परी पराग सेवजी भ्रमरी येरा चिकलची उरे, का निदैवाच्या परिवरी लोहिया रुतलिया अति सहस्त्र. हे 3 दृष्टांत सांगितले. पहिला दृष्टांत सांगितला गोचिडाचा, दुसरा सांगितला बेडिकाचा, तिसरा सांगितला कुणाचा? अभागी पुरुषाचा. 3 दृष्टांत सांगितले. मग आता गोचिड म्हणजे कोण? कासेवर बसतं ते, नाही का? आणि काय करतं? काय करतं? रक्त पितं, नाही का? मग संत काय म्हणतात? गो म्हणजे इंद्रिय, चिड म्हणजे चिकटणारा, सेवन करणारा. गो म्हणजे इंद्रियांच्या माध्यमातनं विषयांचं सुख भोगणारा असा जो जीव आहे, असा जो अज्ञानी जीव आहे. मग किती इंद्रिय आहेत याच्यामध्ये? 5 इंद्रिय, ज्ञानेंद्रिय. कुठली कुठली? पहिला शब्द, दुसरा स्पर्श, तिसरा नेत्र, चौथा रसना आणि 5वी नाक. म्हणजे काय ते? नस्य, घ्राणेंद्रिय. मग आता आम्ही दिवसभर या पहिला जो विषय आहे तो कोणता आहे? शब्द. मग आता शब्द आपल्याला विषय आहे. स्तुती केली की काय वाटते? बरं वाटते. निंदा केली की कसं वाटते? समजा तुम्हाला म्हटलं महाराज या बसा, नमस्कार, तुम्ही फार प्रवचन छान करता, तुमचं नित्यनेम चांगला आहे, कीर्तन चांगला आहे, आवाज चांगला आहे, बरं वाटतं. आणि सांगितलं तुम्ही महाराज तुम्ही मूर्ख आहात, तर महाराजांच्यावर काय होणार? काय होणार महाराजांचं? समजा तुम्हाला कोणतरी जाताना नालायक म्हटलं तर कसं काय वाटणार? चांगलं वाटेल का? कारण का आम्हाला तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्ट येन केन चित. हे जे काही भक्ताचं लक्षण सांगितलं, अनपेक्ष शुचिर दक्ष उदासीन गतव्यता सर्वारंभ परित्यागी, हे सांगितलं. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजयो. आमच्या अंतःकरणामध्ये अजून शरदराव समता नाही. समता म्हणजे सम असलेल्या
भगवंताच्या अस्तित्वाविषयीची श्रद्धा, त्याला समता म्हणायचं. सम असलेल्या, जे सर्वत्र सदा सम. मग जो आनंदाचा कंद आहे, जो परमानंद आहे, जो माझं सच्चिदानंद स्वतःचं जे रूप आहे, स्वरूप आहे, ते अस्तित्व आम्ही विसरून या देह अहंकाराशी प्राप्त होऊन तादात्म्य पाहून आम्ही आता या पंच इंद्रियांच्या माध्यमातनं गोचिडासारखं करायला लागलो. गोचिड जसं सारखं इंद्रियाला चिकटलेलं असते. गोचिड कुठं असते? गोचिडाचं ठिकाण कुठे? काशीला. त्वचेला धरूया हो, काशीलाच कशाला? काय हुशार असेल हो, दुसऱ्या कुठे शरीरावर बसते कधी? म्हणजे म्हैशीच्या सगळ्या शरीरावर दुसरीकडे बसत असेल ना ती. मला काय एवढा अनुभव नाही, पण त्वचा सोडून कुठे बसत? का शिंगावर बसते? शिंगावर बसत. तसं आमची वृत्ती त्या गोचिडासारखी सारखी इंद्रियाला चिकटलेलीच आहे, इंद्रिय आणि इंद्रियांच्या विषयाला. मग जसा तो गोचिड त्वचेच्या माध्यमातनं त्या त्वचेचा जो काही विषय आहे तो सेवन करतो, तसं हा जीव जो आहे स्वतःला विसरून हा इंद्रियांच्या माध्यमातनं या त्वचेच्या माध्यमातनं हा जो काही विषय आहे तो त्याला सेवन करतो. मग त्याला 5 संतांनी काय दिलेले आहेत? दृष्टांत दिले. जसं शब्दाचा, कानाचा विषय शब्द आहे, ते कोण सेवन करते? हरिण. हरिण हो, आहे ना, बरोबर आहे ना, हरिण. मग स्पर्श विषय कुणाचा आहे? हत्तीचा. तो हत्ती स्पर्शामध्ये आढळतो. तसं हा गोचिड जो आहे तो गो म्हणजे इंद्रिय, ते इंद्रियांच्या विषयामध्येच प्राप्त करण्यामध्ये, सेवन करण्यामध्ये स्वतःचं काय करतोय? कल्याण मानतो. स्वतःचं त्याच्यामध्ये त्याला सगळं कृतकृत कार्य वाटतं. तसं आपण सुद्धा जर वागत असू गोचिडासारखं, तर ज्ञानदेवांनी सांगितलेला गोचिड हा बाहेर नाही, त्या आपल्या अंतकरणामध्येच वृत्ती आहे, वासना आहे, तीच गोचिडासारखी आहे. पाहे पा. आणि त्याच ठिकाणी दुसरा दूध असा पवित्र विषय जो आहे, तसं आपल्या अंतकरणामध्ये अंतकरणाचं जे अधिष्ठान आहे, जो कूटस्थ चैतन्य आहे, ते कूटस्थ चैतन्य आपलं स्वतःचं स्वरूप असताना आम्ही त्याला विसरून त्याला सेवन न करता इंद्रियांच्या माध्यमातनं काय करायला लागलोय? बहिर्मुख व्हायला. म्हणून आमचे महाराज सांगायचे, जो इंद्रियांच्या विषयामध्ये रमतो तो असुर. सूर म्हणजे आनंद. स्वतःतला आनंद ज्याला सापडला नाही आणि इंद्रियांच्या माध्यमातनं आनंद जो शोधायला लागला, नश्वर आनंदाच्या पाठीमागे लागला, तो असुर आहे, तो बेसूर आहे. आणि स्वतःतला आनंद ज्याला प्राप्त झाला तो सूर आहे, तो शूर आहे. म्हणून स्वतःमध्ये असलेला आनंद. आता इथे तुम्ही सगळे वेदांताचं चिंतन करता आणि बऱ्याच वेळेला प्रवचनामध्ये विषय सांगतात, जिलेबी गोड आहे का साखर गोड आहे? साखर गोड आहे. पण आपण जेवताना बसल्यानंतर आपण जिलेबी गोड म्हणून खातो का साखर गोड म्हणून खातो? गुलाबजाम गोड म्हणून खातो का साखर गोड म्हणून खातो? गुलाबजाम गोड आहे का साखर गोड आहे? गुलाबजाम मध्ये गोडी कुणाची आहे? गुलाबजाम मध्ये 2 पदार्थ असतात. कुठले कुठले? गुलाबजाम मध्ये काय असतं? शंकरपाळ्यात काय असतं? एक गव्हाचं पीठ, डालडा किंवा तूप, आणि काय असते? साखर. मग समजा ती जर साखर काढली तर शंकरपाळी कशी लागेल?
कशी लागेल? बेचव लागेल. म्हणजे त्या शंकरपाळ्याला गोडी कुणी दिली? शंकरपाळे ही स्वतःच्या स्वभावानं गोड नाहीत, तर साखरेच्या स्वभावानं शंकरपाळ्यांमध्ये गोडीचा भास होतोय. गोडीचा आभास शंकरपाळ्यांमध्ये कशामुळे होतोय? तर साखरेमुळं. साखरेची गोडी शंकरपाळ्यांच्या मुळे किंवा माध्यमातनं आपल्याला ते गोड वाटायला लागतात. हा दृष्टांत सांगण्यासाठी एवढं सगळं सांगितलं. तसं विषयांना स्वतःची गोडी नाही, माझ्यात असलेल्या सच्चिदानंद स्वरूपामध्ये ते आनंद जो आहे तो माझाच आनंद मला काय होतो? प्रगट होतो. पण आम्हाला असं वाटतं, की सगळी सांगतात की कुत्रं हाड चघळत असते, पण त्याच्याच हिरड्यांमधनं रक्त येत असते. त्याला असं वाटतं त्या हाडामधनं रक्त येते. तसं या दैनंदिन जीवन जगत असताना काही वेळेला अंतःकरण शांत झाल्यानंतर, इच्छा पूर्ण झाल्यानंतर मनाची जी काही स्थिरता, अंतःकरणाची स्थिरता प्राप्त होते आणि त्याच्यामध्ये आत्मानंदाचं जे काही प्रगटीकरण होतं, ती वृत्ती शांत झाल्यानंतर होतं. म्हणजे वृत्ती बाहेर गेली, इंद्रियांनी ते कार्य केलं, ती वस्तू प्राप्त झाली, त्याचा भोग झाला, वृत्ती स्थिरावली, अंतःकरण स्थिर झालं आणि त्याच्यामध्ये कूटस्थ असलेल्या आत्म्याचं आपल्याला काय झालेलं आहे? शांत रूपानं आपल्याला काय झालेला आहे? तो भोग प्राप्त झाला. मग कुणाचा भोग प्राप्त झाला? कुणाला प्राप्त झाला? तर आपलाच आपल्याला तो भोग प्राप्त झाला. पण अज्ञानानं आम्ही काय म्हणतो की त्याच्यामध्ये आनंद आहे. आणि हे जे काही आमच्या अंतःकरणामध्ये ठसलेलं आहे, त्याच्यासाठी दिवसभर आम्ही 1 लाखाचे 2 लाख व्हावेत, 2 लाखाचे 4 लाख व्हावेत. आज 1 लाख दिल्यानंतर, आज पेपरला आले बघा, 45 दिवसानंतर 30,000चं 54,000 होणार. 1.5 कोटी रुपयाचा गंडा घालून ते गेले. आज आले, पेपरला आले बघा. म्हणजे जिथं आपली फसवणूक आहे, जिथं आपली पिळवणूक आहे, जिथं आपला छळवणूक आहे, तिथं आम्ही जायला तयार आहे. पण जिथं आमची सोडवणूक आहे तिथं आम्ही थांबायला तयार नाही. दूध पवित्र आणि गोड जसं जवळच आहे, तसं आनंदरूप आमचं जे स्वरूप आहे, सतरूप, चितरूप, आनंदरूप, हे त्या जीवाचं स्वरूपच आहे. पण ते त्याला अज्ञानानं, विस्मृतीमुळं, अनादिकाळच्या संस्कारामुळं आमच्या ते लक्षात राहत नाही. आणि आम्ही अज्ञानानं मग एक विस्मृतीत गेलं की जसं शिंपीचं भान गेलं, मग काय होते? चांदी दिसायला लागते. तो स्थानू, त्याचं भान गेलं, पुरुष दिसायला लागतं. मग आणि काय उदाहरण दिलं? रज्जूचं भान गेलं की सर्प. तसं आमचं स्वतःचं मी कोण आहे ह्याचं भान जर गेलं, तर मग त्याच्या ठिकाणी एक भाव गेल्यानंतर, आत्मभाव गेल्यानंतर आमचा देहभाव सतत काय राहतो? त्या ठिकाणी दिवसभर जागृत राहतो. मग आता आम्ही दिवसभर कोणत्या भावात आहोत? आत्मभावात आहे का देहभावात आहोत आपण? संत काय म्हणतात? मी कोण आहे? करावा विचार. मग मी कोण आहे? देह आहे का देहाचा द्रष्टा आहे? मी देह नाही, देहाचा मी द्रष्टा आहे. संत काय म्हणतात? आपण गृहस्थी आहोत. आपण कोण आहोत? गृहस्थी. गृहस्थी म्हणजे काय? गृहस्थी म्हणजे काय? कुटुंबामध्ये राहणार, हा सामान्य अर्थ झाला. पण संत तसं म्हणत नाहीत. काय म्हणतात? ज्ञानदेवांचा अभंग आहे ना, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्मा राम त्याचा,
तोच जाणे. हे ग्रह आहे आणि या ग्रहामध्ये जसे तुम्ही राहता, आम्ही राहतो त्या ग्रहामध्ये, पण घराला चिकटलेला असतो का घरामध्ये आपण राहत असतो? घर मिळालेलं आहे का घर मी आहे? का हो माऊली, तुम्ही घर आहात का तुम्हाला घर मिळालेलं आहे? तुम्ही घर आणलेलं आहे का मिळालेलं आहे? हा, घर भाड्यानं मिळालेलं आहे. संत म्हणतात भाड्यानं मिळालेलं आहे. हे घर भाड्याचे कधीतरी खाली करायचे. मालक आहे मोठा शेठ, जाऊन त्याची घ्यावं भेट. होता दोघांची द्रष्टाद्रष्ट, प्रेम भाडे द्यावो लठ्ठ. शेवटी शून्यच राहायचे. हे घर भाड्याचे कधीतरी खाली करायचे. घर मिळाले का घर मी आहे? घरात मी राहणार आहे का घराला चिकटलेला आहे? घरात मी फिरणार आहे का घरासारखा मी स्थिर आहे? म्हणजे घरात राहणारा घरापासून वेगळा आहे का घर तुम्ही आहे? घर तुम्ही असता तर घर सोडून आलाच नसता. तसं देह तुम्ही असता तर देह सोडून तुम्ही स्वप्नामध्ये गेलाच नसता. स्वप्न सोडून तुम्ही सुषुप्तीमध्ये गेलाच नसता. याचा अर्थ दिवसभर मी देह तादात्म्यामुळं मी देह आहे असं आम्ही अज्ञानानं वागत असतो. म्हणून संत म्हणतात की घराला जाणणारा घरापासनं वेगळा आहे, घरात राहणारा घरापासनं वेगळा आहे. म्हणून कूटस्थ म्हणजे या कूट म्हणजे शरीर आणि याच्यामध्ये जो स्थ म्हणजे स्थिर अचल असा जो आहे तो कूटस्थ. कुटीमध्ये असलेला, या केसांपासून नखापर्यंत असलेला, ज्याचा प्रकाशामुळे ही इंद्रिय सगळी प्रकाशमान झाली. नुसती इंद्रिय नाहीत तर प्रत्येक पेशी कण त्याच्या अधिष्ठानावर सर्वजण कार्य करायला लागले. कारण का? त्या ईश्वराची सत्ता त्या कणाकणामध्ये आहे. कालच आम्ही एक परप्रयोग बघितला. काय परप्रयोग बघितला? तर एक लाईट असते, लाईट माहिती आहे, लाईट. ती लाईट घ्यायची आणि असं एक आपल्याकडे खोकं घ्यायचं, खोकं. त्या खोक्यातनं लाईट पाडायची, ती लेड लाईट म्हणतात, LED लाईट. तर ती जर भिंतीवर तुम्ही पाडली तर ती सरळ जाऊन त्या भिंतीवर एकच ठिपका निर्माण होतो. काय होतो? जर लक्ष द्या. जर तुम्ही ती लेड लाईट जर टाकली तर ती लेड लाईट सरळ जाते भिंतीवर आणि एकच ठिपका निर्माण होतो, छोटासा. पण त्याच एका पुठ्यामध्ये जर तुम्ही केस लावला एक बारीक आणि त्यातनं जर तोच लाईट जर सोडला तर त्या लाईटच्या कणामध्ये, प्रकाश कणांमध्ये ते दोघं चर्चा करतात. उजवीकडे तू जायचं का डावीकडे? काही जण उजवीकडे जातात, काही जण डावीकडे जातात. त्यांचं आपापसात चर्चा होते, डावीकडे कुणी जायचं आणि उजवीकडे कुणी जायचं. याचा अर्थ काय आहे मला सांगायचा की विठ्ठल जळी स्थळी भरला, त्या प्रकाशाच्या कणामध्ये सुद्धा कुणी कुठं जायचं आणि कुणी कुठं जायचं इथपर्यंत त्या ईश्वराची सत्ता चालते. काय असेल काय त्या ईश्वराचं, काय सांगायचं, कसं काय समजून घ्यायचं? आणि आम्ही म्हणतो हे असं का होतंय? असं नाही, असंच होणार. कारण का? हे सगळं प्रोग्रॅम्ड करून ठेवलंय. हे आता एवढीच जण इथं बसणार, एवढ्याच वेळ बसणार आणि एवढ्या वेळानंतर ही सगळी आहेत ना, हे काल आणि एक विषय ऐकला, हे आपलं वटवागुळ असते की नाही, वटवागुळ, त्याला माणसं दिसत नाहीत. मग काय दिसते त्याला? त्याला रात्रीचं दिसते. रात्रीचं पण दिसत नाही त्याला. त्याला आपल्या शरीरामध्ये कण किती आहेत ते दिसतंय त्याला. मला आश्चर्य वाटलं. त्याला ही स्थूल बॉडी दिसत नाही. या स्थूल बॉडीच्या हे जे कण आहेत ना, परमाणू आहेत,
त्या परमाणूंचं एक त्याला ऊर्जा आहे आणि तेवढी ऊर्जाच त्याला कळते आणि ती ऊर्जा त्याला समजली की इथं अडथळा आहे, ते बाजूला जातो. त्याला माणूस वगैरे काय समजत नाही. मग त्याच्या डोळ्यामध्ये भगवंतानी हे स्थूल देह जो आहे तो स्थूल देह न बघता या स्थूल देहामध्ये असलेल्या कणाकणामध्ये असलेली एनर्जी, त्याला मॅग्नेटिक फील्ड म्हणतात, ती समजण्याची ताकद त्याच्या डोळ्यामध्ये घातली. पण त्याला मी कोण आहे समजत नाही. पण आपल्याला माणसं बी दिसत नाहीत. आपल्याला दोरीवर साप दिसायला लागतोय. म्हणजे आपल्या डोळ्यात किती प्रॉब्लेम असेल. आपल्याला कानाला जे ऐकू येत नाही पण ते कुत्र्याला 1 किलोमीटरचं ऐकू येते. मग त्याच्या इंद्रियामध्ये त्याला मी कोण आहे कळत नाही. त्याच्याकडे विवेक नाही, त्याच्याकडे वैराग्य नाही, त्याच्याकडे शमदमादी नाही, त्याच्याकडे आत्मस्वरूप समजून घेण्याचं सामर्थ्य नाही. पण ह्या पाहुनी मनुष्य शरीराशी आनंद झाला भगवंताशी. कधी हे चांगल्या मार्गात गेलं तर. नाहीतर आई वडिलांनी निर्माण केलेलं बाळ जर वाकड्या मार्गात शिरलं तर आपणच म्हणतो बऱ्याच वेळेला घरामध्ये, याला निर्माण केला नसता तर. म्हणतो ना तात्या का नाही म्हणत? म्हणतो, वैतागून म्हणतो. तसं आपण बऱ्याच वेळा म्हणतो जन्माला आलो नसतो तर. आणि संतही म्हणतात, काय संत म्हणतात? धन्य माय व्याली सुकृताचे फळ, फळ ते निर्फळ हरिविन काय माय गेली होती. एवढे संत म्हणतात. म्हणजे जे करायला पाहिजे ते जर आम्ही केलं नाही, नको ते करत बसलो तर संत इथपर्यंत बोलतात, माझी या भक्तीविन जळो त्याचे जी आले. पण सांगायचं तात्पर्य काय की त्या आपल्या या शरीरामध्ये चाले हे शरीर. आमच्या महाराजांना म्हटले हो एकदा, विनयानंद महाराजांना अशी चर्चा चालू होती. ते एक जण म्हटला काय संतांनी चमत्कार केले म्हटले. कोल्हापूरमध्ये चर्चा चालू होती सत्संगाची आणि महाराज हुपरीतनं आले होते. ऐकताय ना तुम्ही? मागा सगळे आहेत ना, जागे आहेत ना? नाही तर काय व्हायचं, समाधी दिन लवकर यायला लागलाय. हो, तुमची लागायची समाधी. एवढी काय समाधी लागा नाही, झोप लागते आपल्याला. समाधी लागणं सोपं नाही. कारण समाधी म्हणजे काय, एक तर धी म्हणजे बुद्धी आणि सम असलेली बुद्धी प्राप्त होणं म्हणजे हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव आणि भक्ता माझी राव ज्ञानी यातोच. सर्वत्र तो पाहायचा सोपं आहे का? आपल्यातलाच तो कळेना झालाय. तो मज व्हावा, तो मज व्हावा असं काही लिहून लगेच होते ते. हा, तो मज व्हावा असं लिहून काढल्यावर होते काय? होत नाही हो. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली. आम्ही 2 माळा जप करणार आणि रामकृष्ण हरी म्हणणार, त्यात बी लक्ष नसते आमचं. आणि कुठली कृपा होणार त्यावेळेला? आणि कृपा शब्दाचा अर्थ काय? करून पहा. तुम्ही अगोदर करा. कृ म्हणजे कर, पा म्हणजे पहा. करून पहा. भात करून पहा, चपाती करून पहा, जेवण करून पहा. तसं हे चिंतन करून पहा आणि तुम्हाला काय अनुभव आला तर म्हणा हो हो खरोखर आत्मानंद आहे. नाहीतर मला बऱ्याच वेळेला प्रश्न पडायचा की पंचपदी घेतल्यानंतर रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी असं म्हणतात, खरं पण सुख होतंय का नाही असा प्रश्न मला पडायचा. तुमचं काय मत आहे ते तुमचं तुम्ही बघा. तुम्हाला जर रूप पाहिल्यानंतर सुख झालं असलं तर तुम्ही म्हणा की बाबा संत म्हणतात ते बरोबर आहे, रूप बघितल्यानंतर सुख होते. मग आमचे महाराज म्हटले, आबासाहेब रूप बघितल्यानंतर सुख होतंय पण रूप बघण्यासाठी डोळे उघडे असावे लागतात आणि संत असल्याशिवाय डोळे उघडत नाही आणि डोळे उघडल्याशिवाय रूप दिसत नाही आणि रूप दिसल्याशिवाय आत्मानंद किंवा अद्वय आनंद दोन्हीचंही अमृतपान करायला मिळत नाही. पण ज्यानं स्वतःच्याच विहिरीमध्ये असलेलं पाणी पिल्याला नाही, तो सगळीकडे पाणी आहे म्हणून जरी म्हणत बसला
तर त्याला काही तहान भागणार आहे का दुसऱ्याची भागणार आहे? म्हणून या ब्रह्मांडामध्ये जे आहे तेच या पिंडामध्ये आहे, पण ज्या पिंडामध्ये जे आहे तेच जर आम्हाला मिळालं नाही तर ब्रह्मांडामध्ये ब्रह्म भरलेला आहे असं म्हणून त्या ब्रह्माचा आम्हाला अनुभवच काय नाही, त्या ब्रह्मानंदाचं आम्हाला काही सेवनच नाही. म्हणून संत म्हणतात, ज्याने स्वतः चाकली नाही चवी तो दुसऱ्याच कैसी लावी गोडी. ज्याने स्वतःच गोडी चाकलेली नाही तो दुसऱ्याला काय गोडी देणार? म्हणून सेवी तो हा रस वाटी तो आणि का. मग सत्संग चालू झाला, महाराज उपरीत नालते आणि महाराज काय म्हटले, ते काय म्हटले, संतांनी फार चमत्कार केली हो. म्हटले काय काय सांगू देवा, ज्ञानोबाची ख्याती वेद आहे रेड्यामुखी बोलविली, आणि काय केली जगामध्ये ख्याती, चालविली भिंती केली जगामध्ये ख्याती. अहो म्हणले ज्ञानोबानी जड भिंती चालविली, जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, असं बोलले होते. मग महाराज काय लगेच म्हणले, विठ्ठलराव अहो म्हणले ज्ञानोबानी भिंत चालवली, हे म्हणले आम्ही काय बघितलं नाही, पण आम्ही हुपरीत ना आता भिंत चालवत चालू आहे. म्हटलं नाही कळलं, नाही कळलं, काय कळलं नाही कळलं, कळलं पण नाही कळलं. ते चांगलं आहे, कारण वेदात असं म्हटलेलं आहे, जो कळलं असं म्हणतो त्याला काय कळलेलं नसतं, आणि ज्याला कळलेलं नाही असं वाटतंय त्याला काहीतरी कळलेलं असतं. विज्ञानम अविजानाती अविज्ञानम विजानात, असं कठोर आपल्या उपनिषदात म्हणतात. ज्याला कळले असं वाटते त्याला काय कळलेलं नाही, आणि ज्याला काही कळलेलं नाही असं वाटते त्याला थोडं थोडं कळलेलं असं. तसं काय म्हणला का तुम्ही? अहो तसं नाही हो. ही मेल्यावर काय होते, चालतंय काय? हे मेल्यावर चालतंय काय, बोलतंय काय, ऐकतंय काय, पळतंय काय, शेतात जातंय काय, उसाकडे जातंय का? जात नाही. आता कसं जातंय? मग आता जातंय म्हणजे चाले हे शरीर कुणाची सत्ते. अहो लाईट मुळे बल लागतोय, बलाला स्वतःची लाईट नाही. तुम्हाला काय वाटते बल लागला? बल नाही लागला, लाईट लागला बलाच्या माध्यमातून. तसा हा बल लागलाय, हे बी बल लागल्यात आता. अहो पण लाईट कुणाची आहे? त्या कूटस्थाची आहे. आणि कूटस्थ आणि ब्रह्मचैतन्य वेगळं नाही, फक्त ही उपाधी घेतली म्हणून त्याला कूटस्थ म्हणायचं. काही चैतन्यात आणि प्रकार नाही आहेत. लाईटमध्ये जसे प्रकार नाहीत तसे चैतन्यादी प्रकार नाही. त्याच्या प्रकाशामध्ये सगळेच प्रकाशित होतात. आमचं अंतकरण, तुमचं अंतकरण, सगळे हे जार स्वेद अंडज उद्बीज चर आचर सगळं त्याच्या प्रकाशात प्रकाशित होते. असा जो कुणी ज्ञान स्वरूप असलेला, जो कुणी एक अस्तित्व आमच्या तुमच्या अंतकरणामध्ये आहे, त्याला सगळं ज्ञान होत असताना, तो आनंद स्वरूप असताना आणि तो सत्ता स्वरूप असताना, तो माझ्या अधिष्ठान माझं स्वरूप असताना, तो आनंदाचा कंद असताना, मी त्याचं सेवन न करता गोचिडासारखं, बेडकासारखं आणि त्या अभाग्यासारखं, भाग्यवंत असताना सुद्धा अभाग्यासारखं विषयांच्या दारामध्ये जाऊन भीक मागायला. कधी बंद करायचं भीक मागायचं? नाही. हे भीक मागायचं आमचं जे आहे ते कधी आपण बंद करणार? ज्या वेळेला स्वतःच्याच ठिकाणी जसं त्या बापानं ठेवलेलं धन सापडलं आणि मग त्याला कळलं की आता काय करायचं, भीक मागायची गरज नाही. तसं आमच्याच अंतकरणामध्ये जो काही आनंदाचं शाश्वत स्थान आहे, त्या मीच जे शुद्ध स्वरूप आहे, ते ज्या वेळेला आपल्याला उमजेल समजेल त्यावेळेला आमची सुद्धा ही काही बहिर्मुख प्रवृत्ती आहे ती आमची काय होईल, भटकंती. त्याला भवंड का काय म्हणतात तुमच्या इकडे भाषेमध्ये, भवंड. ती भटकंती आमची काय होईल, थांबेल. आणि म्हणून ही भटकंती थांबण्यासाठी संतांनी मग शेवटी सांगितलं, तैसा हृदयामध्ये असता रामू
तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू परी भ्रांताशी कामू विषयावर. आता तुम्ही इथे तुम्ही आहे असं वाटते का नाही असं वाटते? तुम्ही आहे ना? आहे ना? मागे तुम्ही आहे असं वाटते ना का नाही असं वाटते? बर, घरी गेल्यावर आहे असं वाटते, देवळात आल्यावर आहे असं वाटते. म्हणजे सतत आम्हाला मी आहे असं वाटते. आता मी आहे ही जाणीव जी आहे ती आमची काय आहे, आमच्या जन्माबरोबर प्राप्त झालेली आहे, ती सिद्ध आहे, मी आहे. पण जसं वेदांतामध्ये तुमच्याकडे सांगतात, मीच सामान्य ज्ञान आहे, पण मीच विशेष रूपाचं अज्ञान आहे. आणि त्याच्यामुळे काय आहे, भ्रम आहे. भ्रमाला कारण काय? अण्णा म्हणतात, मी पूर्वी काय म्हणायचो, सामान्याचं ज्ञान, सामान्याचं अज्ञान आणि विशेष रूपाचं ज्ञान हे भ्रमाला कारण आहे. माझ्या दृष्टीने म्हणायचो का, दोरीचं अज्ञान आणि सर्पाचं ज्ञान भ्रमाला कारण आहे. मी असं म्हणायचो, दोरीचं अज्ञान झालं, सर्पाचं ज्ञान झालं. हे काय म्हणतात, हे भ्रमाला कारण आहे, म्हणजे आमच्या दुःखाला कारण आहे. तसं मी कोण आहे याचं आम्हाला ज्ञान आहे, पण ते ज्ञान विपरीत ज्ञान आहे. कसलं ज्ञान आहे? आपण ज्ञान आहे की मी आहे, मी आबा आहे, मी प्रवचनकार आहे, मी कीर्तनकार आहे. हे संत म्हणतात हे सगळं विपरीत ज्ञान आहे. हे सगळं कसलं? अज्ञानयुक्त ज्ञान आहे. आणि मी कोण आहे? मी सत्तारूप आहे, सतरूप आहे, मी ज्ञानरूप आहे. ह्या सगळ्या शरीराला आधार कुणाचा आहे? बलाला आधार कुणाचा आहे? बल फार मोठा आहे, पण बल जरी साकार असला तरी त्याला प्रकाशित करणारा लाईट जो आहे, वीज जी आहे, ती निराकार आहे. बल दृश्य आहे आणि वीज कशी आहे? अदृश्य आहे. पण अदृश्य त्याला एक सगुण आहे, एक निर्गुण आहे. पण निर्गुणाची सत्ता असल्याशिवाय हे सगुण काय प्रकाशित होतंय का? तसं आतमध्ये ज्याला नाम रूप काय म्हटलं, संबंधू जाती क्रिया भेदू असा जो अव्यक्त निराकार नाही जासी आकार जेथुनी चराचर हरिसी भज, तो अव्यक्त आहे, त्याच्यावर हे व्यक्त आहे. तो निर्गुण आहे, त्याच्यावर हे सगुण आहे. तो अचल आहे, त्याच्यावर हे चंचल आहे. नाही, पण त्याच्या अस्तित्व असल्याशिवाय याचं अस्तित्व सिद्ध होऊ शकतंय का? लाईटचं अस्तित्व असल्याशिवाय त्या बलाचं प्रकाशन सिद्ध होतंय का? होऊ शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी जो सतरूप आहे, आधार रूप आहे, आणि तो नुसता आधार रूप आहे का? नाही, नुसता आधार नाही. तो या सगळ्या देहाच्या, अंतकरणाचे, इंद्रियांचे, सगळ्यांचे जे काही क्रिया आहेत त्याला तो अवलोकन करतो. मग आम्हाला काय दिवसभर लक्षात असते मी अवलोकन करायला लागलोय म्हणून? आमचं काय झालंय, पोलीस चोराला सामील, पोलिसानं चोरांच्यावर लक्ष ठेवायचं आहे. तसं आमचं जे मूळ स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, त्यानं या अंतकरणातल्या होणाऱ्या सगळ्या घडामोडी, इंद्रियांच्या सगळ्या क्रिया त्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे त्यानं. आणि मी याच्यापासून भिन्न आहे, अलिप्त आहे. आपण अभंग घेतो, न करी रे, आम्ही कायम संगच करत असतोय. आणि नको त्याचा संग केल्यामुळं नको तो रंग आपल्यावर आरोपित करून या मायेच्या गुणांचा, कर्माचा आणि धर्माचा आमच्यावर अध्यारोप व्हायला लागला. आणि तो अध्यारोप घेऊन आम्ही जगायला लागलो. त्यातनं या देहाचा अध्यारोप झाला, अहंता निर्माण झाली, आणि अहंतेतनं ममता निर्माण झाली, आणि आम्ही जन्म मरणाच्या याच्यामध्ये अडकलो. संत म्हणतात तू असा करू नकोस, स्वतःचं स्वरूप समजून घे.
आणि स्वतःच्या स्वरूप समजून घेतल्यानंतर तू सत्तारूप आहेस, सतरूप आहेस, ज्ञानरूप आहेस आणि आनंद रूप आहेस. कारण का आपला आनंद आपल्याला सुषुप्तीमध्ये आपल्याला आत्मानंदाचं भान होतं आणि दिवसभर सुद्धा सगळ्या क्रिया आम्ही आनंदासाठीच करतो. कशासाठी करतो? आनंदासाठीच करतो. म्हणून तो आनंद एकदा संत कृपेनं प्राप्त झाला, त्याला मग साधन आहेत. तुम्ही नामाच्या माध्यमातून घ्या, कुणी ध्यानाच्या माध्यमातून घ्या, कुणी ज्ञानाच्या माध्यमातून, कुणी कर्माच्या माध्यमातून. असे का आनंदाची साधन आहेत, समजून सांगण्याच्या पद्धती आहेत. ते प्राप्त झाल्यानंतर एकदा गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ती काया भेद नाही देवातया, आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. तो आनंद लागल्यानंतर मग आपला जो काही विषयांचा जो काही प्रवास आहे, विषयांची जी आसक्ती आहे ती हळूहळू सुटते, एकदम सुटत नाही. अशी हळूहळू विषयासक्ती एकदा गळून पडायला लागली की आपल्याकडे वैराग्य निर्माण होतं आणि मग त्या ज्ञानाच्या प्रवासामध्ये आपल्याला काय करते, पुढच्या टप्प्यामध्ये जाता येते. संतांच्या कृपेनं आपला हा प्रवास व्हावा. आपल्याला विवेक, वैराग्य, शमदमादी षटक संपत्ती, मुमुक्षत्वम हे प्राप्त व्हावं. कारण हे साधकाचे चार काय आहेत, हे मित्र आहेत. त्याला काय सांगितलं त्यांनी, बहिरंग साधन आणि अंतरंग साधन, श्रवण, मनन, निदिध्यासन आणि तोम पदार्थ शोधन, हे अंतरंग साधन. अशी ही संगती लागल्यानंतर मग खऱ्या परमार्थाला सुरुवात होते. तशी आपली सुरुवात व्हावी. आपल्या अंतकरणामध्ये असलेलं मीच जे स्वरूप आहे तिकडं आपलं लक्ष असावं. दिवसभर मीवर होणारे आरोप जे आहेत ते कमी व्हावेत. फार आरोप व्हायला लागले तो सध्या मीवर. ते हळूहळू एकदम जात नाहीत आरोप, थोडे कमी व्हावेत. एखादा क्षण असा यावा की आरोप रहित, अध्यारोप रहित एखादा क्षण आपल्याला प्राप्त व्हावा. सर्परहित दोरी, सर्पाचा भास रहित दोरी, तसं मायेच्या तत्वांच्या अध्यारोपा रहित असलेलं माझं शुद्ध अस्तित्व आम्हाला प्राप्त व्हावं. तैसा हृदयामध्ये, हृदय म्हणजे अंतःकरण, त्या अंतःकरणामध्ये अधिष्ठान असलेलं जो काही कूटस्थ चैतन्य आहे तेच राम आहे, तोच आत्माराम आहे, तोच पांडुरंग आहे, तोच दत्त आहे, तोच शिव आहे. तो आरामाच, तो आपल्या सगळ्यांना आराम देणार आहे. जीवाचं विश्रांती स्थान आहे. परिभ्रांताशी कामू विषयावरी. पण जो अज्ञानयुक्त जीव आहे त्याला विषय भ्रांती त्याची सोडवणं कठीण आहे. कठीण आहे, खूप कठीण आहे. चहामधलं मन निघत नाही अजून, नाही का? प्रवचन झाल्यावर काय लागते आपल्याला? खरं म्हटलं तर प्रवचनामध्ये आत्मानंद प्राप्त झाल्यानंतर चहा प्यावंसं वाटायला नाही पाहिजे. पण उलट प्रवचन कीर्तन झाल्यानंतर ब्रह्मानंदे ज्याची टाळी लागलेली आहे त्याला कीर्तनानंतर चहाची आवश्यकता. कारण का? ब्रह्मानंदे लागली टाळी, आता देहा कोण सांभाळी? जो पंचकोशातीत असलेल्या त्या आत्मानंदाचं पान केल्यानंतर परत एकदा ह्या शरीराच्या भावावर कोण येणार? पण आमचं काय होते माहिती आहे, आम्ही शरीरभाव सोडतच नाही. शरीरभाव आमचा जागा आहे कायम. म्हणून हा शरीरभाव हळूहळू कमी व्हावा अशी संत चरणी मी विनंती करतो, प्रार्थना करतो आणि वाणीला विराम देतो. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, परिभ्रांताशी कामू विषयावर.